अमरावती जिल्ह्यातील आदर्श शाळांसाठी शासन स्तरावर निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे। इमारत बांधकाम कमी किमतीत झाले असले तरी शाळांमधील इतर सुविधांसाठी हा निधी उपयोगात आणता येणार आहे। यासाठी तातडीने शासनाकडे प्रस्ताव पाठवून मान्यता घ्यावी आणि उर्वरित निधी शाळेतील सुविधांसाठी उपयोगात आणावा, अशा सूचना शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी दिली। जिल्ह्यातील आदर्श शाळांसाठी शासनाने उपलब्ध करून दिलेल्या निधीचा विद्यार्थ्यांच्या हितासाठी पूर्णपणे उपयोग करण्यात यावा, असे निर्देश शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी दिले। माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ कार्यालयाच्या भेटीदरम्यान त्यांनी पीएमश्री, सीएमश्री आणि आदर्श शाळांचा सविस्तर आढावा घेतला। यावेळी उपसंचालक शिक्षणाधिकारी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते। आदर्श शाळांच्या इमारतीचे बांधकाम कमी दरात पूर्ण झाल्यामुळे काही निधी शिल्लक राहिला आहे। हा निधी शासनाच्या मंजुरीनंतर शाळांमध्ये अभ्यासिका, संगणक कक्ष, आधुनिक शैक्षणिक सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या इतर सोयी सुविधा उभारण्यासाठी वापरावा, असे डॉक्टर भोयर यांनी सांगितलं।